आधी धुळ्यातील उमेदवारांनी चौकारच मारला। आमचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं काहींना मिरची लागली। तुमको मिरची लगी तो मैं क्या करू, फडणवीसांचा विरोधकांना टुला। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडून नियोजन शून्य कारभार, त्यावर बोललो। संपूर्ण भाजपवर टीका केली नाही, माझं वक्तव्य फुगवून दाखवण्यात आलं। भाजपवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत अजित पवारांची स्पष्टोक्ती। अजितदादा 70,000 कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून बाकी आहे। आमची जुनी पानं उलटण्याची इच्छा नाहीये। टीका करायला लागलो तर तुम्हाला बोलताही येणार नाही, बावनकुळेंचा अजितदादांना इशारा। वरळीमध्ये विरोधात प्रचार केलेलाचा राग उद्धव ठाकरेंनी ठेवला। युतीसाठी धुरी आणि संदीप देशपांडे हे 2 किल्ले दिले गेले। तर भाजप प्रवेशानंतर धुरींचा उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर निशाणा। सीट न मिळाल्यानं धुरींनी भाजपची स्क्रिप्ट वाचली। आम्हीही वरळीतील सिटिंग सीट सोडल्या। धुरींच्या आरोपांवरती सचिन अहिर यांचं स्पष्टीकरण। वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाहीये, तर अजित पवारांनी सावरकरांचा विचार नाकारण्याचं कारणही नाहीये। मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। सावरकरांच्या विचारधारेवरती अजित पवारांचं मात्र नो कमेंट्स।